चिंताजनक, अहिल्यानगरमधील 44 गावांमध्ये लिंग गुणोत्तर बिघडले. हजारांमागे 800 पेक्षा कमी मुली. अहिल्यानगर जिल्ह्यातून एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल 44 गावांमध्ये लिंग गुणोत्तर गंभीरपणे बिघडले असून 1000 मुलांमागे 800 पेक्षाही कमी मुली असल्याचे समोर आले आहे. ही परिस्थिती प्रशासनासाठी आणि समाजासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मंडळी, मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे आणि समाजात मुलींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी आता जिल्हा प्रशासन मैदानात उतरले आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रतिनिधी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाने स्पष्ट केले की ज्या गावांमध्ये लिंग गुणोत्तरात सकारात्मक बदल दिसून येईल त्या गावांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून बेकायदेशीर लिंग निदानावर कठोर कारवाई केली जाणार आहे. या समस्येवर उपाय म्हणून 11 कलमी कृती आराखडा तयार करण्यात आलाय. मंडळी, आजही काही भागात मुलींच्या जन्माबाबत नकारात्मक विचारसरणी कायम असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. म्हणूनच ही केवळ प्रशासनाची नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. मुलगी वाचली तरच समाजाचा समतोल टिकणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा.